कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळी, गुरु नानक जयंती किंवा त्रिपुरारी पौर्णिमा हे हिंदू धर्मातील सर्वात शुभ सणांपैकी एक आहे। या दिवशीचे प्राथमिक महत्त्व असलेली देवता भगवान विष्णू आहे। काही लोक या दिवशी भगवान शिवाचीही पूजा करतात, कारण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला। म्हणून या दिवशी त्यांची पूजा करणारे भक्त धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवी जीवनाचे 4 ध्येय साध्य करतात। असेही मानले जाते की या दिवशी सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केली तर तुमची बुद्धिमत्ता, समज आणि तर्कशक्ती वाढवून संपत्ती कमावण्याची संधी मिळू शकते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावलीचा सणही साजरा केला जातो। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह चंद्रदेव, भगवान शिव आणि माता पार्वती यांचीही पूजा केली जाते। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये पूजा आणि स्नान करण्याबरोबरच दान देखील करावे। असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी राहते। हिंदू धर्मात अन्नदान हे सर्वोत्तम दान मानले जाते। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करणे अत्यंत शुभ असते। त्याचबरोबर असे मानले जाते की अन्नपूर्णा माता घरात निवास करते आणि तिचा आशीर्वाद मिळतो। असे केल्याने व्यक्तीच्या घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति सत्विता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै